नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण एक वेगळा डोसा आपण बघणार आहोत. तर नाचणीचा डोसा आपण बघणार आहोत. खूप छान क्रिस्पी असा नाचणीचा डोसा होतो. तर चला तर मग तो कसा करायचा आणि त्याची कृती काय आहे ती बघूया. खूप साधी, सोपी अशी कृती आहे. चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया. नाचणीचा डोसा करणार आहोत. नाचणीचं पीठ मी इथं घेतलेलं आहे. नाचणी आपण त्याला रागी पण म्हणू शकतो. तर नाचणीचं मी पीठ घेतलेलं आहे, दळून आणलेलं आहे मी. नाचणी ही स्वच्छ नाचणी धुवून घेतली आणि 2-3 दिवस वाळत टाकली आणि त्यानंतर 3-4 दिवसांनी जेव्हा छान खडखडीत वाळल्यानंतर ती गिरणीतनं दळून आणलेलं आहे आणि हे त्याचं पीठ आहे छानपैकी. बघू शकताय तुम्ही. तर आपण ह्याचं खूप छान असा क्रिस्पी आपण आज डोसा बनवणार आहोत. तर हे आपण नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. तर चवीप्रमाणे मी इथं मीठ टाकलेलं आहे. तर आता आपण यात असं आपण पातळ आपण जसं डोश्याला आपण बॅटर बनवतो तसं ह्याचं बॅटर बनवून घेऊया. तर इथं आपण छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे. हे बघा तुम्ही बघू शकताय. हे असं छानपैकी आपण डोश्याचं बॅटर पाणी घालून आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आणि इथं मी तवा तापत ठेवलेला आहे डोश्यासाठी. तर चला तर मग आपण आता डोसा छानपैकी घालून घेऊया. तवा तापल्यानंतर आपण डोसा घालणार आहोत. तर मी इथं डोसा घातलेला आहे. बघा किती छान डोसा दिसतोय आपला. आणि हा आपल्याला क्रिस्पी होणार आहे डोसा. आता हे छान भाजून घेऊया. तर आपण दुसऱ्या बाजूनं भाजून घेणार आहोत. आपण उलटवून घेतलेला आहोत डोसा. आपण आता भाजून घेणार आहोत छानपैकी. तर तुम्ही बघू शकताय डोसा आता छान भाजून घेणार आहोत. तर आपला नाचणीचा डोसा तयार आहे. तुम्ही बघू शकताय. खूप छान असा नाचणीचा पौष्टिक डोसा तयार झालेला आहे. तर कसा वाटला हा डोसा? हा डोसा तुम्ही चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्की घरी करून बघा. आणि जर घरी करून बघितला असाल तर कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक रेसिपी घेऊन भेटूया. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करावं लागेल. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल मला तेव्हाच माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत तुम्ही छान राहा, स्वस्त खा, मस्त खा, स्वस्त राहा, मस्त मस्त खात राहा. धन्यवाद.